बाबा अशोक खरातचे धागेदोरे सोलापूर पर्यंत। अशोक खरात आणि त्याच्या पत्नीच्या नावे सोलापुरात 11 एकर जमीन। शक्तीपीठ महामार्गात जमीन जाण्या अगोदर अशोक खरातचे दलालामार्फत 2 कोटीत व्यवहार। मूळ मालक म्हणतात ही जमीन आम्हाला खोटं सांगून घेतली। महाराष्ट्र राज्यात मालमत्तेचा डोंगर उभारणाऱ्या नाशिकच्या भोंदूबाबा अशोक खरातच्या काळ्या साम्राज्याचे धागेदोरे सोलापूर पर्यंत पोहोचले। काळा पैसा पांढरा करण्यासह जागा, जमिनी, आलिशान फ्लॅट्सच्या गुंतवणुकींमधून कुबेर बनलेल्या बहुचर्चित अशोक खरातच्या प्रॉपर्टीचं कनेक्शन उत्तर सोलापूर तालुक्यातील कळमन शिवारापर्यंत पोहोचलंय। अशोक खरात यानं या शिवारात एकूण 4 हेक्टर 48 आर 11 एकर 4 गुंठे जमीन 2.5 वर्षापूर्वी प्रति एकर 20 लाख रुपये दरानं तब्बल 2 कोटी 20 लाखास खरेदी केली होती। कळमन शिवारातील गट क्रमांक 200/1 जमिनीवर अशोक खरात आणि त्याची पत्नी कल्पना खरात यांच्या नावे नोंद आहे। कळमन गावातील राजाराम बनसोडे यांच्याकडून अशोक खरातच्या दलालांनी 2021 साली विकत घेतली। 2024 मध्ये सोलापुरातील दलालांनी अशोक खरातला 11 एकर 4 गुंठे जमीन विकली। नागपूर ते गोवा हा शक्तीपीठ महामार्ग आमच्या शेतातून जाणार आहे याची आम्हाला कल्पना नव्हती। 1-2 वर्षानंतर आम्हाला माहिती झाली आणि आम्ही जमीन परत मागण्याचा तगादा लावला होता। मात्र नरखेड येथील सेवानिवृत्त शिक्षकानं ही जमीन 2024 साली अशोक खरातला विक्री केली। राजाराम बनसोडे म्हणतात खोटं सांगून आमच्या जमिनी विकत घेतल्या। राजाराम बनसोडे यांना 2021 साली आर्थिक अडचणी होत्या। मुलीचं लग्न होतं म्हणून त्यांनी नाईलाजानं कळमन शिवारातील गट नंबर 200/1 ही शेतजमीन सोलापूर जिल्ह्यातील नरखेड तालुका मोहोळ येथील सेवानिवृत्त शिक्षक कोल्हाळ यांना विकली। जमीन विकताना अशोक खरातच्या दलालांसोबत बोलणी झाली होती। ही जमीन काही दिवसानंतर मला परत देणार आहे, मात्र त्यांनी मला न देता अशोक खरातला विक्री केली। शक्तीपीठ महामार्ग गेल्यानंतर तेथील जमिनीच्या किमती गगनाला भिडल्या। जवळपास 2 कोटी 20 लाख रुपयांना अशोक खरातला ही जमीन विकण्यात आली। राजाराम बनसोडे यांनी अशी मागणी केली आहे की ही जमीन मला आणि ही जमीन नेमके काय प्रकार आहे जमिनीचा? माझं नाव राजाराम रामचंद्र बनसोडे, कळमन, राहणारा उत्तर सोलापूर तालुका। मला मुलगा नाही आणि मुली असल्यामुळं मी मुलीचं लग्न जमलं होतं, त्यासाठी जमीन विकली होती। किती एकर जमीन होती आणि कुणाला विकली? 11 एकर 8 गुंठे जमीन होती। ही नरखेडचं कोलाळ सर होतं, त्यांना विकली। पण जमीन विकताना बोली होती की माझ्याजवळ पैसे आल्यावर मी जमीन माघारी घेतो, तर होय म्हणले त्यावेळेस सर। आणि 1-1.5 वर्षानं रोड आला आणि रोड आल्यावर त्यांनी गपचूप जमीन विकली। कुणाला विकली त्यांनी जमीन? त्यांनी जमीन विकली बाबा, कुठं खरात कोण आहे त्याला विकली। ते अशोक खरात? अशोक खरातला। आणि मला 50 लाख रुपयाला मी विकली आणि त्याने 2.25 कोटी रुपयाला विकली 1.5 वर्षात। 24ला तर त्यांची खरेदी झाली। महाशक्तीपीठ मार्ग आला, त्यांनी फोन बी केला आम्हाला, रोड आला आपल्या रानात। रोड आला म्हणल्यावर म्हणलं आम्हाला काय करायचं, बरोबर म्हणले, तुम्हाला बी देऊ म्हणले, काहीच नाही। मग आमची फसवणूक झाली का नाही। जमीन विकत घेताना आम्ही बोली केली होती की आम्ही आमच्याजवळ पैसे आल्यावर आम्हाला जमीन परत द्या, तर होय म्हणलं होतं त्यावेळेला, आणि काहीच नाही केलं पुन्हा। आता काय मागणी? आता मागणी काय, फक्त आमची जमीन आम्हाला मिळावी, दुसरं काय। आमची फसवणूक झाली ना, नाही परत 2-2.5 वर्षाचा फरक। आणि ही रोड येणार ही त्यांना 20 मध्येच माहीत होतं, पण 21 मध्ये आमची जमीन घेतली आहे। रोड येणार ही सगळ्या पुढाऱ्यांना माहीत होतं, तिथं रोड येणार आहे, तिथे जमिनी खरेदी कराव्या आपण। मग अशा गोरगर बसांच्या जमिनी लाटल्या। कुणी माघारी मागितलं त्याला होय म्हणले, देत होतो मला माघारी, पण काहीच नाही, गपचूप जिंकल्या। किती झाली इथं खरेदी वगैरे? लय 100-150 एकर जमीन असेल असं बघा, हे सगळं पडाकच आहे। जेवढं पडाक दिसतंय तेवढ्या जमिनी खरेदीच आहे ती। लोकांनी केले? हा, मग कुणी केलं ते काय माहित नाही, पण माझी तर त्या अशोक खरातला गेली बघा। बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।